येणाऱ्या 29 तारखेला आम्ही रस्त्यावर बसून टाळवाद्य आंदोलन करणार आहे, जेणेकरून टाळ्याच्या माध्यमातून ह्या सत्ताधाऱ्यांचे कान उघडले पाहिजेत। भाजपचं एक धोरण होतं, सुरुवातीला लोकांना दाखवलं की ही शासनानं घरपट्टी वाढवलेली आहे आणि भाजपने ही कमी केली। हे फक्त एका इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी हे केलेलं कृत्य होतं। नमस्कार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 शहरांमध्ये भांडवली तत्वावर घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याला साहजिकच या 3 शहरातील नागरिकांकडून, व्यापाऱ्यांकडून, उद्योगधंदेवाल्यांकडून विरोध होतोय। त्याच्यावर हरकतही देण्याचं काम सध्या सुरू आहे आणि तरीसुद्धा प्रशासनानं अजून हा निर्णय पाठीमागे घेतलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये या महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आज सांगलीतील स्फूर्ती चौकामध्ये काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी नागरिकांच्या सह्यांची मोहीम या विरोधामध्ये घेण्यात आलेली आहे। याबरोबर आपल्याबरोबर आता सध्या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आहेत मंगेश दादा चव्हाण। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा तऱ्हेची आता भूमिका राहणार आहे, कारण अजूनही प्रशासन हा निर्णय पाठीमागे घ्यायला मागं बघत नाही। ज्यावेळी घरपट्टी, वाढीव घरपट्टीच्या नोटीस नागरिकांच्यात वाटण्यात आल्या होत्या, त्यानंतर लोकांना लक्षात आलं की बाबा नाही, आपली घरपट्टी वाढून आली आहे। त्यानंतर लोकांच्या मध्ये हळूहळू जनजागृती होताना दिसत आहे। लोकांच्या लक्षात येत आहे की आपली बाबा घरपट्टी वाढली आहे आणि त्या अनुषंगानं आज तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की सर्वसामान्य लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत। आता पुढची भूमिका एक विरोधी पक्ष नेता म्हणून काय राहणार आहे? सुरुवातीला आम्ही आचारसंहिता सांगली सातारा विधान परिषद आचारसंहिता असल्यामुळे आम्ही शांत होतो। आता आचारसंहिता शिथिल झाली आहे तर आम्ही कामाला सुरुवात केली आहे। असे छोटे मोठे आंदोलन करत करत मोठं हेच आंदोलन स्वरूप एक दिवशी तुम्हाला मोठ्या स्वरूपामध्ये दिसेल आणि येणाऱ्या 29 तारखेला आम्ही रस्त्यावर बसून टाळवाद्य आंदोलन करणार आहे, जेणेकरून टाळ्याच्या माध्यमातून ह्या सत्ताधाऱ्यांचे कान उघडले पाहिजेत आणि लोकांना समजलं पाहिजे की बाबा आपली घरपट्टी वाढीव आली आणि ही कुठं तर थांबलं पाहिजे। काय सांगाल कारण? खर्च कुठं तर थांबला पाहिजे। काय सांगाल कारण? गेल्या वेळी अशाच तऱ्हेची घरपट्टी वाढलेली होती, त्यावेळी अनेक नागरिकांनी विरोध केला होता, व्यापाऱ्यांनी विरोध केलेला, सर्वसामान्य नागरिकांनी सह्यांची मोहीम असतील किंवा त्याला विरोध करण्यासाठी आपले जे आत्ता जे चालू आहे मोहीम ती त्यावेळी केली होती। नगरसेवकांचाही त्याला विरोध होता आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांनीसुद्धा यावर स्थगिती दिली होती आणि आता ती उठवली गेली आहे का? खरं सांगायचं झालं तर हे भाजपचं एक धोरण होतं, सुरुवातीला लोकांना दाखवलं की ही शासनानं घरपट्टी वाढवलेली आहे आणि भाजपने ही कमी केली। हे फक्त एका इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी हे केलेलं कृत्य होतं आणि सामोरे झाल्यानंतर इलेक्शन हे सत्तेवर आल्यानंतर ह्या लोकांचं जसा सरडा रंग बदलतोय तशा पद्धतीनं रंग बदलू काम ह्या ठिकाणी दिसलं आहे। लगेच 2 महिन्यामध्ये ह्या लोकांनी घरपट्टी परत वाढवून लावली आहे। नक्कीच आपल्याबरोबर आणखी इथल्या परिसरातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी काय सांगाल? काय वाटतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया? या ठिकाणी जी वाढीव घरपट्टी आता जी आकारणीची मोहीम सुरू आहे तर त्यामध्ये जर 100% घरपट्टी वसुलीसाठी जर का महापालिकेनं प्रयत्न केले तर प्रामाणिक करदात्यावर हा निष्कारण भार जो पडलेला आहे तो पडणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे शहरात मोठी मोठी वृक्ष तोडणी झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडले गेलेले आहेत आणि इकडं मात्र महापालिका वृक्ष आकारणी करते। ड्रेनेजची सुविधा नाही, कुठलीही सुविधा, कचरा उठाव नाही, कुठलीही एकही सुविधा महापालिकेनं कार्यान्वित केलेली नाही आणि करामध्ये मात्र या सगळ्यांच्या तरतुदी आहेत, सगळ्यांवरती कर आकारणी होती आहे। पाणी मिळत नाही आहे महापालिका क्षेत्रामध्ये, अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। 2019मध्ये जो महाराष्ट्र शासनानं ऑर्डिनन्स काढलेला आहे 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी जी घरं आहेत त्या छोट्या घरांना कराची आकारणी करायची नाही आहे, तर त्या ऑर्डिनन्सची सुद्धा अंमलबजावणी आपल्या सांगली, मिरज, कुपवाड भागामध्ये केली जात नाही आहे। ही सुद्धा एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि या सगळ्याची प्रशासनाला जाग येण्याकरता आणि कायदेशीर आकारणी होण्याकरता किंवा ही घरपट्टी टाळून 100% वसुली होण्याकरता या आंदोलनामध्ये सहभाग आहे। आता सह्याची मोहीम घेतोयच, पण भविष्यात वेळ पडली तर आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारून ही कर रद्द करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आत्ता सह्याची मोहीम आम्ही घेतोय, पण भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन हातात घेण्यात येईल अशा तऱ्हेचा इशारा यांनी दिलेला आहे। आपल्याबरोबर तोडकर साहेब, आपण त्याच्याशी बोलूया।
टोळके साहेब काय सांगाल कारण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सर्वसामान्य नागरिकांना ही घरपट्टी वाढीव न परवडणारी आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबद्दल प्रचंड महापालिकेच्या प्रशासनाविरुद्ध रोष आहे. कारण महानगरपालिका लोकप्रतिनिधी अस्तित्वात आले असताना सुद्धा त्यांनी प्रशासकीय महासभा घेतली आणि प्रशासकीय महासभा घेऊन ही घरपट्टीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. हेच मुळात बेकायदेशीर आहे. आता तुमचं नागरिक म्हणून तुम्ही याला कसा विरोध नागरिक म्हणून आम्ही आता 29 तारखेला महाविकास आघाडीमार्फत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा मी पदाधिकारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यामार्फत 29ला महापालिकेचं मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि यातून जर हे उठाव नाही झाला तर आम्ही घरपट्टी विरोधात कोल्हापूरच्या खंडपट्टीमध्ये जायला तयार आहोत. नक्कीच आपण पाठीमागे बघू शकता या ठिकाणी ही सह्याची मोहीम पार पडलेली आहे. महानगरपालिका प्रशासनानं या ठिकाणी जे भांडवली तत्वावर घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तो बेकायदेशीर आहे अशा तऱ्हेची भूमिका इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. अनेक कर या ठिकाणी ज्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत महापालिका प्रशासनाकडून त्याच्यासाठी ही कर आकारणी या ठिकाणी झालेली आहे, करण्यात येते अशा तऱ्हेची भूमिका इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आणि येत्या 29 तारखेला महानगरपालिकेसमोर या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.